नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज। 1 ऑक्टोबरपासून NPSचे नियम बदलणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीची बचत अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनवण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये मोठा बदल केला आहे। पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने जाहीर केलेल्या या नव्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2025 पासून गैरसरकारी NPS सबस्क्रायबर्सना आपले पूर्ण 100% पेन्शन रक्कम इक्विटीमध्ये म्हणजे शेअर बाजार संबंधित योजनांमध्ये गुंतवण्याची परवानगी दिली आहे। यापूर्वी ही मर्यादा फक्त 75% होती। मित्रांनो, हा बदल खास करून तरुण गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल, ज्यांना अधिक जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवायचा आहे। या नव्या नियमामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीचे नियोजन करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे। मित्रांनो, आता एकापेक्षा जास्त योजनांमध्ये करता येणार गुंतवणूक। मित्रांनो, या नव्या बदलामुळे मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क नावाचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे। याचा अर्थ आतापर्यंत एकाच प्रकारच्या योजनेत टियर 1 किंवा टियर 2 गुंतवणूक करण्याऐवजी गुंतवणूकदार आपली रक्कम वेगवेगळ्या योजनांमध्ये विभागू शकतील। उदाहरणार्थ, एखादा तरुण गुंतवणूकदार जास्त परताव्यासाठी आपली बहुतांश रक्कम इक्विटीमध्ये गुंतवू शकतो, तर कमी जोखीम घेऊ इच्छिणारी व्यक्ती डेप्ट फंड किंवा बॅलन्स फंडमध्ये मोठी गुंतवणूक करू शकते। निवृत्तीच्या वयातही अधिक लवचिकता। मित्रांनो, या नवीन नियमानुसार NPSमध्ये गुंतवणूक करण्याचे वय आता अधिक लवचिक झाले आहे। आतापर्यंत 60 वर्षापर्यंतच पैसे जमा करण्याची मर्यादा होती, पण आता ती वाढवून 75 वर्षापर्यंत करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त गुंतवणूकदार 50 किंवा 55व्या वर्षीच पैसे काढू शकतील। या बदलाचा फायदा खाजगी क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक, स्वयंरोजगार करणारे आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी मोठा आहे। मित्रांनो, HDFC पेन्शन फंडचे MD आणि CEO श्रीराम अय्यर यांच्या मते या नव्या नियमामुळे NPS निवृत्ती नियोजनासाठी अधिक आकर्षक आणि फायदेशीर बनेल। सुरक्षा आणि नियमांमध्ये कोणताही बदल नाही। मित्रांनो, NPSमधील गुंतवणुकीचे नियम बदलले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीचे नियम कायम राहणार आहेत। गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या जोखीम आणि परताव्याची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे दिली जाईल। तसेच पेन्शन खाते पोर्टेबल असल्याने तुम्ही कोणत्याही पेन्शन फंड मॅनेजरकडे ते हस्तांतरित करू शकता। सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवृत्तीच्या वेळी काढल्या जाणाऱ्या एकूण रकमेपैकी किमान 40% रक्कम ॲन्युइटीमध्ये गुंतवणे बंधनकारक असेल, जेणेकरून निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्न मिळत राहील। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।